नवी मुंबई में झोपड़पट्टी पुनर्विकास को लेकर राजनीतिक घमासान तेज हो गया है। इस मुद्दे पर भाजपा और शिवसेना आमने सामने आ गई। शहर के पूर्वी हिस्से में एमआईडीसी की जमीन पर बड़ी संख्या में झोपड़पट्टियां हैं, जिनसे पुनर्विकास को लेकर अब अलग मांग उठ रही है। नवी मुंबई में झोपड़पट्टी पुनर्विकास मुद्दों पर राजनीतिक तनाव बढ़ गया है। भाजपा का कहना है कि पुनर्विकास का काम नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से होना चाहिए, जबकि शिवसेना पूरे शहर के क्लस्टर योजना के तहत पुनर्विकास की मांग कर रही है। जानकारी के अनुसार एमआईडीसी की जमीन पर करीब 60 से 70 हजार झोपड़पट्टियां मौजूद है। इनमें से 2011 तक लगभग 47 हजार झोपड़पट्टियां का पात्र माना गया है। दूसरी ओर वन मंत्री गणेश नाइक ने इस योजना का विरोध करते हुए कहा कि यह प्रोजेक्ट महानगर पालिका के माध्यम से होना चाहिए था। उन्होंने इस संदर्भ में मुख्यमंत्री को पत्र भी लिखा है। नाही, कसं आहे, एसआरएच्या माध्यमातून जो टाइम पिरियड आहे 2011 पर्यंतचा, परत त्याचे पैसे भरायला लागतील। क्लस्टर मध्ये झाला तर थोडा एरिया पण वाढून भेटेल। 323 वन बेड हॉल किचन भेटेल नवीन निरीक्षेप्रमाणे, आणि ज्यांचं घर मोठं असेल त्यांना मोठं घर भेटेल काही चार्जेस भरून, आणि एक प्रकारे क्लस्टर मधून सर्वांना न्याय भेटू शकतो। 2020 पर्यंतच्या लोकांना न्याय भेटू शकेल। म्हणून आमची मागणी आहे की क्लस्टर लागू करण्यात यावं। क्लस्टर लागू केला तर सर्व समाधानाने सर्व झोपडपट्टीवाले आनंदाने तयार होतील, आणि झोपडपट्टीवाल्यांचा आनंद तोच आमचा आनंद। तुम्ही कुठल्या प्रकारे प्रयत्न करताय? असं काही नाहीये। लोकांना, झोपडपट्टीतल्या लोकांना अधिकृत होऊन त्यांना लीगल घरामध्ये जाणं त्यांचं पहिलं काम आहे, आणि आता एमआयडीसीने पहिलं पाऊल टाकलेलं आहे, शासनाने पहिलं पाऊल टाकलेलं आहे। त्यांच्या बरोबरीने आम्ही त्यांना, मंदाताईंनी पण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मीटिंग वगैरे घेतले आहेत, आणि मंदाताई उद्या भविष्य काळामध्ये मंदाताईंनी जर नेतृत्व केलं तर आम्ही मंदाताईच्या बरोबर त्याच्यासाठी राहू। 2020 पर्यंतची घरं रेग्युलाइज होतील, आणि इव्हन मी तर बोललो होतो डिगा सारख्या ठिकाणी ती लोक कोर्टामध्ये गेलेले आहेत। आता डिगामध्ये ज्यांनी बिल्डिंगी बांधलेल्या आहेत त्या बिल्डिंगमध्ये जेवढं त्यांचं घर असेल, जेवढी त्यांचे एरिया असेल, तेवढा एरिया आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि करून देणार त्यांना। ती पण आज जी टांगती तलवार आहे ती पण त्यांची तलवार आम्ही दूर करणार आहोत। झोपडपट्टी भागामध्ये असं एवढी नाहीये। झोपडपट्टी भागामध्ये 1+1च आहे, पण खालती वडील राहतात आणि वरती मुलगा राहतो, म्हणजे त्याचं आयडेंटिटी कार्ड वेगळं आहे, मुलाचं वडिलांचं वेगळं, त्याच्यामुळे त्यांना दोघांना भेटायला पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत। आणि दुसरी राहिली गोष्ट, जी 5 मजली 4 मजली फक्त डिग्यामध्ये सोडला तर दुसरीकडे कुठं नाही। सिडकोचा अध्यक्ष महायुतीचा कोणतरी अध्यक्ष होईल, आणि माननीय मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील। आता बाब अशी आहे, फक्त एक दुःखदायक बाब अशी आहे की मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेतला, आणि त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एमआयडीसीनं लगेच टेंडर नोटीस काढली। किती स्क्वेअर फूट? 300 स्क्वेअर फूट घरं लोकांना, आणि इथे 1500 स्क्वेअर फुटाचं महसूल मंत्री महोदयांनी धोरण आणलेलं असताना 300 स्क्वेअर फुटाची या ठिकाणी, ते पण कोणाकडे? बिल्डरकडे। बिल्डर शोधणार आहेत, एवढी काय घाई आहे? आणि नवी मुंबईतल्या एमआयडीसीमध्ये कशाला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट शोधायला लागतो? वागले इस्टेट आहे, तिथे पलीकडे मिराला एमआयडीसी आहे, वसईला आहे, कल्याण डोंबिवलीला आहे, अमरनाथला आहे, बदलापूरला आहे, मुरबाडला आहे। त्या सगळ्या एमआयडीसी करता येतं धोरण, आणि एमआयडीसीचा धंदाच नाही हा। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले, ही योजना रद्द करा, स्थगित करा नाही, रद्द करायचं पत्र दिले, आणि लोकांनी माझ्याकडे फार तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत। आता तुम्ही बघितलं असेल, तुमच्याकडे बऱ्याचशा पक्षाच्या लोकांनी, ऑल पार्टी लोकांनी त्याचा निषेध व्यक्त केला आहे, आंदोलनाच्या भाषा केलेल्या आहेत। जर का ऑल पार्टी लोकांना जर त्या गोष्टीचा विरोध असेल तर त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी बोललो की SRA 1 म्हणजे कुठली? मुंबई। SRA 2 म्हणजे रेस्ट, मुंबईच्या नंतरचा MMRDचा परिसर। पराग सोमन नावाचे COची नेमणूक झाली होती, त्यावेळेला मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला गृहनिर्माण सचिव त्यांना रात्री 10 वाजता फोन करून माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की SRA 2 नवी मुंबईच्या बाहेर, ती बाहेर झाली होती। आता तर कर केलेला आहे। कर म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर शोधतात, हे होऊ देणार नाही आम्ही। लक्षात आलं की ही माझ्या त्याला भेटलं पूर्ण तीव्र विरोध आहे, आणि हा कट आहे पैसे कमवण्याचा। काय बोलतो मी? पैसे कमवण्याचा कट आहे,
आता कोण कोण त्याच्यात सामील आहेत ते शोधेन मी. म्हणजे ऐकून घ्या जरा. जर का त्याच्यातून जनसामान्यांच्या भावनांची कदर केली नाही तर मंत्रीपद बाजूला सोडून मी गणेश नाईक रस्त्यावर येईल. कारण आणि ती काही वेळ येणार नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या गोष्टीला निश्चितपणे रद्द करण्याचा निर्णय घेतील आणि मुंबईच्या जनतेला दिलासा मिळेल. ज्याला माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्याला महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना 1500 स्क्वेअर फुटापर्यंतची घरं निर्मित करायचे धोरण घेतले असताना या MIDCच्या लोकांना कसली अक्कल सुचली का घाईघाईने निर्णय घेतला. या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना तरी विश्वासात घेतलंय का? मंत्रिमंडळाकडे नोट आली का? अशा प्रकारचं म्हणजे बावनकुळे साहेबांनी हा धोरण घेताना मंत्रिमंडळाची संमती घेतली. MIDCच्या कोणी अक्कलकाळी बेअक्कलनी ही हुशारी केलेली आहे त्याला निश्चितपणे विचारायची गरज आहे. आणि माझं म्हणणं तुम्ही पत्रकारांनी नेतृत्व करा. आणि मला माहिती आहे की महाराष्ट्रातनं देशामध्ये ज्या वेळेला प्रसंग बाका येतो त्यावेळेला प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता जी सोशल मीडिया ह्या तुम्हाला लोकांनी घेतलेला पुढाकार हा जनतेच्या हिताकरता झालेला आहे आणि तुम्ही तसं हिताकरता घ्यावं. माझं म्हणणं आहे की आता मंत्री असताना मी रस्त्यावर याची भाषा करतो वेळ आली तर, पण ती वेळ येऊ देणार नाही. परंतु जागृती करण्याकरता तुम्ही सुद्धा जागृतीतेनं त्या ठिकाणी हा प्रश्न चव्हाट्यावर आणा. माझ्या दृष्टिकोनातून संदीप नायकाच्या नेतृत्वाखाली या 15-20 दिवसामध्ये लाखो लोकांचा मोर्चा सिम्बॉलिक निघणार आहे. आता मी सांगणार आहे का तुम्ही मोर्चा काढू नका, की मोर्चा काढला म्हणजे राज्य शासनाचा मी मंत्री आहे म्हणजे मंत्र्याच्याच मुलांनी एखादा मोर्चा काढला तर ती शोभासारखी बाब नाही. तर मी त्यांना कन्व्हिन्स करणार आहे किंवा माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळासमोर या तुमच्या व्यथा आम्ही मांडू आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. बोला आता.